उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी रात्री मनसे प्रमुख राज ठाकरे यांची त्यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानी भेट घेतली आहे आणि या भेटीमध्ये शिवसेना आणि मनसे या दोन्ही पक्षांचे अनेक नेते उपस्थित होते आणि यातूनच आगामी मुंबई आणि ठाणे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती शिवसेना आणि मनसे यांची युती होणार अशी चर्चा आता सुरू झालेली आहे। तशा बातम्या सुद्धा माध्यमांमध्ये आलेल्या आहेत, पण तरी सुद्धा महाराष्ट्रामध्ये सत्तांतर झाल्यानंतर एकनाथ शिंदे राज्याचे मुख्यमंत्री झाल्यानंतर राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्या अनेकदा सातत्याने भेटीगाठी होत आलेल्या आहे। याचा महाराष्ट्र साक्षीदार आहे आणि आता जी भेट ही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या आधी जी एकीकडे युतीची चर्चा होते आणि दुसरीकडे या दोन्ही नेत्यांची भेट घेणं सुद्धा जारी आहे। त्यामुळं या दोन्ही नेत्यांच्या भेटी वारंवार वाढत कशा गेल्या आणि त्यातून आता पुढे काय घडू शकतं हेच आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घ्यायचं आहे। नमस्कार, मी आतिक आणि मुंबई तक मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर राज ठाकरे हे अनेकदा त्यांना पत्र लिहायचे किंवा त्यांना काही विनंत्या सुद्धा करायचे। काही अडचणीत आलेले जे लोक असतील, रिक्षा चालक असतील, डॉक्टर असतील किंवा बेस्टचे कर्मचारी असतील, एसटीचे कर्मचारी असतील किंवा अनेक असे विविध समाज घटक त्यांच्या तक्रारी सरकारकडे घेऊन न जाता ते राज ठाकरे यांच्याकडे घेऊन जायचे। मग त्यावेळेला राज ठाकरे हे सरकारशी बोलणं करायचे, त्या समस्यांवरती अडचणी काढायचे। त्यामुळं सत्ता नसताना, आमदार नसताना लोक राज ठाकरेंकडे का जातात अशी सुद्धा राजकीय वर्तुळामध्ये चर्चा होती। परंतु त्यावेळेला राज ठाकरेंनी अनेक अशा मुद्द्यावरून सरकारला पत्र लिहिली होती, सरकारमधल्या महत्वाच्या नेत्यांच्या भेटी घेतलेली होती। त्या सगळ्या महत्वाच्या नेत्यांमध्ये एकनाथ शिंदे त्यावेळेला राज्य सरकारचं नेतृत्व करत, अर्थातच ते राज्याचे मुख्यमंत्री होते आणि अनेक वेळेला राज ठाकरे हे एकनाथ शिंदेना भेटण्यासाठी वर्षा या सरकारी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी जायचे। तर अनेकदा एकनाथ शिंदे हे सुद्धा शिवतीर्थ या राज ठाकरे यांच्या बंगल्यावरती येत असल्याचं आपल्याला पाहायला मिळायचं। आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे छोटी छोटी जरी गोष्टी असल्या किंवा काही लोकांच्या तक्रारी असल्या तरी मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे हे सातत्याने राज ठाकरे यांना अनेक वेळ देत होते। अनेकदा दोघांमध्ये सुद्धा चर्चा झालेल्या होत्या। याचं कारण असं आहे की ज्यावेळेला शिवसेना फुटली आणि शिवसेना फुटल्यानंतर कुठला तरी एक ठाकरे म्हणजे राज ठाकरे आपल्यासोबत असावेत असं महायुतीतल्या अनेक नेत्यांना वाटत होतं, भाजपला सुद्धा हे वाटत होतं आणि त्यासाठी एकनाथ शिंदे यांनी सुद्धा त्यांच्या पातळीवरती प्रयत्न केलेले होते। मग आपण ज्या वेळेला विधानसभा म्हणजे पक्ष फुटला, महाराष्ट्रामध्ये नवीन सरकार स्थापन झालं आणि त्यानंतर अंधेरीमध्ये जी पोटनिवडणूक लागली, त्या पोटनिवडणुकीमध्ये भाजपने त्यांचा उमेदवार मुरजी पटेल, त्या काळी ते भाजपमध्ये होते, आता ते शिवसेनेचे आमदार आहेत, ते निवडणुकीमध्ये भाजपकडून उतरले। पण ती निवडणूक बिनविरोध व्हावी असं एक पत्र महायुतीला राज ठाकरेंनी लिहिलं होतं आणि त्या पत्राची विनंती ही महायुतीने मान्य केली आणि भाजपने तिथे उमेदवार मागे घेतला आणि ऋतुजा लटके तिथे पोटनिवडणुकीमध्ये तिथे निवडून आल्या। तर महायुती सुद्धा राज ठाकरेंना घेण्यासाठी किंवा त्यांच्या भूमिकेशी अनुकूल असं वागत होती। पण आता यापूर्वी सुद्धा प्रयत्न झालेला आहे राज ठाकरेंना महायुतीमध्ये घेण्याचा, कारण लोकसभेच्या निवडणुकीच्या आधी राज ठाकरे यांच्यासोबत भाजपच्या पुढाकाराने नेत्याने राज ठाकरेंशी बोलणी सुरू केली होती, मनसेला महायुतीमध्ये सोबत घेण्याचे प्रयत्न केलेले होते। त्याचाच एक परिपाक म्हणून राज ठाकरे हे त्यांच्या पुत्रासह म्हणजे अमित ठाकरे यांच्यासोबत ते केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना दिल्लीत जाऊन भेटलेले होते आणि प्राथमिक अशी चर्चा होती की लोकसभा निवडणुकीमध्ये मनसेला 3 जागा हव्या आहेत तशी मागणी सुद्धा ठेवण्यात आलेली आहे। पण त्या चर्चांचं किंवा त्या सगळ्या खलबतांचं पुढे काय झालं याच्या काही गोष्टी समोर आल्या नाही। पण नंतर राज ठाकरेंनी सुद्धा अनेकदा त्याच्यावरती स्पष्टीकरण दिलं होतं की ती युती होऊ शकणार नाही। पण आता ज्या वेळेला लोकसभा निवडणूक संपली आहे, विधानसभा निवडणूक संपली आहे आणि आगामी अत्यंत क्रुशल मानल्या जाणाऱ्या म्हणजेच उद्धव ठाकरे यांच्या पक्षासाठी सुद्धा अन्य महाविकास आघाडीतल्या 2 अन्य पक्षांसाठी सुद्धा महत्वाची जी आता पुढची निवडणुका आहेत त्या स्थानिक स्वराज्य संस्था आणि त्यामध्ये सुद्धा मुंबई आणि ठाणे या 2 शहरांमधल्या महानगरपालिकांच्या निवडणुका समोर आहेत, जिथे 1000 किंवा 500 मतांनी निकाल वार्डामध्ये फिरतो। अशा ठिकाणी मनसेला सोबत घेण्याचे प्रयत्न हा आता भाजपनंतर एकनाथ शिंदे आणि परिणामी शिवसेनेकडून सुरू झालेले आहेत। या सगळ्या प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं, तुमची काय मतं आहेत हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी मुंबई तकच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।